नमस्कार, अपेक्षा किचन डिलाइट मध्ये आपलं स्वागत। मैत्रिणींनो, मिठाईच्या दुकानात स्वादिष्ट गाजर हलवा मिळतो ना, त्यापेक्षाही सुंदर घरच्या घरी गाजर हलवा आज आपण बनवणार आहोत। गाजर हलवा बनवण्यासाठी इथे 1 किलो गाजर घेतली आहे। ती स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली। गाजर हलव्यासाठी लाल रंगाचीच गाजर वापरायची, केशरी रंगाची गाजर वापरायची नाही। ती किसून घ्यायची किंवा फूड प्रोसेसर असेल तर असं फूड प्रोसेसर मधून काढून घ्यायची। आता हलव्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे। तर 1 लिटर दूध मी स्लो गॅसवर उकळवत ठेवले आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊन गाजराचा किस त्यामध्ये परतवून घ्यायचा। हा 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचा। असा परतवल्यामुळे हलव्याला छान स्वाद येतो। आता यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर 7 ते 8 मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे। झाकण काढून अधून मधून ढवळत राहायचं आहे। आता हा शिजलाय, मऊसर झालाय। इतपतच शिजवायचा, यापेक्षा जास्त शिजवायचा नाही। आता यामध्ये 200 ते 250 ग्रॅम साखर घालायची किंवा आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घातल्यावर थोडंसं पाणी सुटेल, ते आटवून घ्यायचं। इकडे दूध पण आटलेलं आहे, छान रबडी सारखं घट्ट झालेलं आहे। हे रबडी सारखं दूध हलव्यामध्ये घातल्यामुळे हलव्याला छान चव येते। तर हे घालूया हलव्यामध्ये। आणि एकजीव करून घ्यायचं। यामध्ये काजू आणि बदामची जाडसर पावडर मी घातली आहे। आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता। यामध्ये थोडे मनुका सुद्धा घालते, स्वादासाठी वेलची पावडर घालू। आता यामध्ये 2 छोटे चमचे तूप घालून दे। तूप घातल्यामुळे हलव्याला छान चकाकी येते। आता हे सर्व एकजीव करून 5 मिनिटं स्लो गॅसवर शिजायला ठेव। तर तयार आहे स्वादिष्ट दाणेदार गाजर हलवा। रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।